अकाउंट ओपन, न्यू क्रिएट अकाउंट करायचं का स्विच ईमेल आय डी करायचंय, स्विच अकाउंट करायचंय, न्यू करायचं असेल तर न्यू. पण आता इथं बघा, जर अकाउंट एकदा क्रिएट केलेलं असेल तर परत क्रिएट करायची गरज नाही. नवीन करायचं असेल, आता जे इन प्रोसेस मध्ये ते डिलीट करायचे तर कसं करणार? इथं दिसतंय, हे मला रिमूव्ह करायचं, रिमूव्ह. इथे एक दिसतंय, हे रिमूव्ह करायचंय, रिमूव्ह करायचं. आता अकाउंट आपल्या ह्याच्यामध्ये किती येतं? 2च आहे. ह्याला काय नाव दिलंय का? आता मला काय करायचं, हे एनएमडी फॅशन आहे ना, ह्याचं नाव चेंज करायचंय मला. तर कसं नाव चेंज करायचं हा सगळ्यात मोठा क्वेश्चन आहे. नाव काय पण देता येतं. तुम्हाला आता पण तुमचं जर नाव चेंज करायचं म्हटलं तर येईल, चेंज करता येतं का नाही? वयाच्या कोणत्या पण वर्षी तुम्ही नाव चेंज करू शकतात. तर कसं करायचं माहिती का तुम्हाला? आता हे जे अकाउंट आहे, मला एवढा वेळ नसतो, हे मला कोणाला द्यायचे चालू आहे, अक्षयला द्यायचे. मुजीबला वेळ नसतो, त्याने एनएमडी ला द्यायचे, त्याला ऍडमिन मध्ये जाणार. ऍडमिन मध्ये गेल्यानंतर काय करणार, तो सेटिंग दिसते का तुम्हाला? ऍक्सेस अँड सिक्युरिटी दिसते का? कुठं दिसते? सेटिंग मध्ये जायचं. सेटिंग मध्ये गेल्यानंतर काय येते तुम्हाला ऑप्शन? कोणाचं अकाउंट आहे, युजर किती इथं दिसतंय? मुजीब ऍडमिन आहे, ऑल पेमेंट कोण आहे, इथून तुम्हाला एडिट करायचं, पेमेंट मेथड कोणती केलेली, सगळ्या गोष्टी इथून तुम्हाला समजतील का? ऍक्सेस अँड सिक्युरिटी मध्ये गेलो, ऍडमिन ऍक्सेस एक असतो, तो रिमूव्ह कोण नाही करू शकत. आता मला हे कोणाला द्यायचंय? हा देता येतं ना, मग तेच शिकवतोय मी तुम्हाला. कुठं जायचं? ऍक्सेस अँड सिक्युरिटी मध्ये जायचं, इथं ईमेल आय डी टाकायचं, nmdpvtltd@gmail.com. नंतर कधी इंड करायचंय, 2 दिवसासाठी द्यायचंय, 1 दिवसासाठी द्यायचंय, आपण लाईफ टाइम देऊ. नेवर इंड नाही करायचं, कधीच इंड नाही करायचं. मग काय करणार आपण, इथं खाली ऑप्शन येतात 1 इयर, नेवर आणि 1 इयर. कोणते ऍक्सेस द्यायचे? सगळे द्यायचे. ओनली ईमेलचा ऍक्सेस, ओनली बिलिंग, ओनली रीड ओनली आणि स्टँडर्ड. ह्याच्यामध्ये रिपोर्ट वगैरे सगळं द्यायचं. सेंड इन्व्हिटेशन कुणाला दिले? एनएमडी ला. कन्फर्म ईमेल आय डी करणार. $63 आलाय का? त्याने ऍक्सेप्ट केलं. आजच्या लेक्चर मध्ये काय शिकवलंय मी? ऍक्सेस कसे द्यायचे, किती सिंपल आहे. आता हे अकाउंटचं नाव चेंज करायचंय, काय करायचंय? कसं करणार आपण अकाउंटचं नाव चेंज? इथे जायचं, ऍडमिन मध्ये जायचं, ऍडमिन मध्ये गेल्यानंतर काय करणार तुम्ही? अकाउंट सेटिंग मध्ये जायचं, तिथे एनएमडी फॅशन आहे, तिथे क्लिक करायचं. ह्याचं नाव काय द्यायचं? एनएमडी पीव्हीटी एलटीडी डीएस अँड डीएम. आता ह्या अकाउंट मध्ये आपल्याला कोणत्या करायचा आणि कंसात मुजीब लिहायचा. कोण कॅम्पेन रन करतोय? मुजीबच ना? कॉपी झालं, सेव्ह करायचं. मग ह्याच्यात दुसरं कोणी ऍड रन नाही करायचे. आता दुसरं अक्षर रन करायचे तर त्यांनी नवीन. आता हे अकाउंट मला कॅन्सल करायचंय, काय करायचंय? कॅन्सल करायचंय. तर अकाउंट स्टेटस काय करायचं? कॅन्सल माय अकाउंट. कॅन्सल माय अकाउंट केलं तर काय होईल? कॅन्सल होईल. त्याच्यामध्ये जेवढे पैसे असतील जे अकाउंट मधून टाकलेत, तुम्हाला टाइम झोन चेंज करायचा, टाइम झोन, ट्रॅकिंग करायचंय, ट्रॅकिंग, कॉल रेकॉर्डिंग करायचंय, कॉल रेकॉर्डिंग. तर ह्या सगळ्या गोष्टी काय आहे, सगळ्यांना संपलं. सिंपलच गोष्ट होती. आपल्याला नवीन आता एक कॅम्पेन रन करायचा आहे. कसा कॅम्पेन रन करायचा? कोणाचा करायचा आहे? डिजिटल मार्केटिंग कोर्सेसचा. मग मी काय करणार? न्यू कॅम्पेन मध्ये जाणार. एक तर इथून जाऊ शकतो किंवा इथं क्रिएट मधून जायचं. कॅम्पेन, ऍड ग्रुप, सर्च कीवर्ड, कन्व्हर्जन ऍक्शन, मेसेज. काय टाकायचं हे इम्पॉर्टंट.
कुठून पण दाब एकच आहे. न्यू कॅम्पेन मध्ये गेलो, न्यू कॅम्पेन वरती क्लिक केलं. ऑब्जेक्टिव्ह किती असतात तू सांग. 5. कोणते कोणते लिहून नाही घेतलं तो. ऑब्जेक्टिव्ह किती असतात? 7 ऑब्जेक्टिव्ह असतात. कोणते कोणते असतात? सेल्स, लीड, वेबसाईट, ऍप प्रमोशन, अवेअरनेस, लोकल, स्टोर व्हिजिट, क्रिएट अ कॅम्पेन विदाउट कॉल. मग आपल्याला काय कोणता कॅम्पेन रन करायचा आहे? सर्च ऍडचा करायचा आहे. काय करायचंय? काय शिकतोय आपण? गुगल ऍड शिकतोय. त्याच्यामध्ये कोणता टॉपिक शिकतोय? गुगल ऍडचे टाइप्स किती असतात? आता विचारला होता क्वेश्चन. तू सांग किती टाइप्स असतात? रिस्पॉन्सिव्ह सर्च ऍड, नाही सर्च ऍड, डिस्प्ले ऍड, शॉपिंग ऍड, टोटल गुगल ऍडचे किती टाइप्स आहेत? 5. कोणते ऍड? सर्च ऍड, डिस्प्ले ऍड, व्हिडिओ ऍड, ऍप प्रमोशन, शॉपिंग आणि शॉपिंग. मग मला सर्च ऍड रन करायची. सर्च ऍडचे किती टाइप्स असतात? 2 टाइप्स असतात. रिस्पॉन्सिव्ह सर्च ऍड आणि डायनामिक. मग मला काय करायचं? जास्तीत जास्त कॉल आले पाहिजे. तर कोणता ऑब्जेक्टिव्ह चूज करू? डायपोळे सेल्स. अजून कुठं कुठं भेटेल? सेल्स मध्ये, लीड्स मध्ये, वेबसाईट ट्रॅफिक मध्ये. वेबसाईट मध्ये ट्रॅफिक मध्ये कॉलचा ऑप्शन आहे का? ऍप प्रमोशन मध्ये आहे का? अवेअरनेस मध्ये आहे का? 2च फक्त, सेल्स, लीड्स आणि क्रिएट अ कॅम्पेन विदाउट. मग सेल्स मध्ये गेलो, कंटिन्यू केलं, इथं सर्च ऑप्शन दिसते तुम्हाला. वेबसाईट ट्रॅफिक पण पाहिजे आणि काय पाहिजे? फोन कॉल पण पाहिजे. कशासाठी कॅम्पेन रन करायचा आहे? मग डिजिटल मार्केटिंगची वेबसाईट पाहिजे. ऍड रँक फॉर्म्युला काय आहे तुमचा? ऑप्टिमायझेशन स्कोर. काय आहे ते सांगा मला आधी. बोला. ऍड रँक फॉर्म्युला काय? लवकर बोला. तू बोल. इंग्लिश. ऍड रँक फॉर्म्युला. काय फायदा आहे मग तुमचा डिजिटल मार्केटिंगचा कोर्स करून? आणि तू सांग. ऑप्टिमायझेशन स्कोर वाढला पाहिजे. ऍड रँक फॉर्म्युला सांग. काय विचारलंय क्वेश्चन? ऍड रँक फॉर्म्युला. रँकिंग कशी होते ऍड तुझी? शिकून काय फायदा आहे का मग? काय क्वेश्चन विचारलाय? हा? Relevancy score into what is CTC? Maximum CPC into relevancy score. हे जर तुम्ही जर काय नाही आलं तर मग काय फायदा आहे तुमचा? उगाच तुमचे कन्सेप्ट पण क्लिअर नाही तर काय शिकून उपयोग आहे? शिकलेलं समजत नसलं तर 10 वेळा विचार. काय करायचंय? जेवढा रिलेव्हन्सी स्कोर चांगला असेल, मी कशाची लिंक टाकली? डिजिटल मार्केटिंग कोर्सेसची टाकली. आता कीवर्ड पण डिजिटल मार्केटिंगच टाकायचंय. लोकेशन काय टाकणार? इंडिया. कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे आपल्याला. HIJ इंडिया. फोन नंबर टाकायचा. कॅम्पेन नेम काय पण देऊ शकतात. काय कसं द्यायचंय? डिजिटल मार्केटिंग. कंटिन्यू. स्टार्ट नाव. कन्वर्जन. बिडिंग स्ट्रॅटर्जी किती असतात? तू सांग किती असतात बिडिंग स्ट्रॅटर्जी? तू काय कान बंद करून बसतो का? का डोळे बंद करून बसतो? अक्षय तू सांग. कन्वर्जन व्हॅल्यू. तू सांग. तुझं नाव काय? तुझं नाव 4. मग हा? करण. हा सांग अर्जुन. कोणत्या? लिंक, कन्वर्जन व्हॅल्यू, इम्प्रेशन. CPM म्हणजे काय? कन्वर्जन. हे काय बिडिंग स्ट्रॅटर्जी मध्ये तुम्ही कधी पैसे लागणार? मी जर ऍड रन केली तर क्लिक केल्यानंतर पैसे लागणार का इम्प्रेशनला पैसे लागणार?
का कन्व्हर्जनला लागणार, का कन्व्हर्जन व्हॅल्यूला लागणार, का ROS ला लागणार, रिटर्न ऑन ऍड स्पेंड. मग मला काय करायचंय, कॉलचं बटन ठेवलंय आणि वेबसाईटचं पण ठेवलंय. मग काय ठेवली पाहिजे तू सांग मुझे? बिडिंग स्ट्रॅटेजी काय ठेव? आपल्याला कॉल साठी पाहिजे ना, तर कन्व्हर्जन बरोबर आहे. मला काय करायचं, माझ्या वेबसाईट वरती फक्त जास्तीत जास्त लोकांना घेऊन यायचे. कोणती ठेवणार बिडिंग स्ट्रॅटेजी तू सांग? क्लिक. माझ्या ब्लॉग नुसतं व्ह्यू करून जरी पाहिला तरी पण मला काय होतंय, पैसे भेटतात. मग कोणतं ठेवलं पाहिजे? क्लिक ठेवलं पाहिजे. इम्प्रेशन कसं? इम्प्रेशन म्हणजे नुसतं पाहणं. मला फक्त ब्रँड अवेअरनेस करायचंय, मग कोणते ठेवले पाहिजे? इम्प्रेशन. माझी वेबसाईट पूर्ण 1 नंबरला दिसली पाहिजे, मग कोणती ठेवणार? ऍब्सोल्युटली टॉप ऑफ द पेज. बरोबर आहे. तर हे तुम्हाला समजलं पाहिजे. इथे बघा, कन्व्हर्जन व्हॅल्यू म्हणजे इथे जर खाली केलं तर ROS दिसतंय. नुसतं कन्व्हर्जन टिकलं तर कॉस्ट पर ऍक्विजिशन. ऍक्विजिशन म्हणजे काय? जर तुम्हाला लीड भेटली तरच पैसे जाणार. मग बिडिंग स्ट्रॅटेजी काय? पहिलं तर इम्प्रेशन, CPM 1000 इम्प्रेशन आलं तरच पैसे जाणार. दुसरं काय? क्लिक, कॉस्ट पर क्लिक, त्याला CPC बोलतात. नंतर थर्ड काय? कन्व्हर्जन. फोर्थ काय? कन्व्हर्जन व्हॅल्यू. नंतर काय? कॉस्ट पर ऍक्विजिशन, CPA. नंतर काय? ROS, रिटर्न ऑन ऍड स्पेंड. नंतर ऍब्सोल्युटली टॉप ऑफ द पेज. म्हणजे 6 ते 7 बिडिंग स्ट्रॅटेजी, तर त्याच्यापैकी कोणती पण चीज. आणि मॅन्युअल CPC. मला मॅन्युअल करायचंय तर हे काढून टाका, काहीच तुम्हाला टाकता येत नाही. जेवढं गुगल सिलेक्ट करेल ते. आता मला आजच्या लेक्चरमध्ये काय शिकवायचंय, तुम्हाला CPC कशी कॅल्क्युलेट करायची. मग मी CPC ठेवायची असेल तर मला क्लिक वरती ठेवावं लागेल आणि इथं CPC काढायची. मग मुजीब मला तू आता CPC काढून दाखव डिजिटल मार्केटिंग कोर्सेसची. CPCचा फॉर्म्युला काय? कॉस्ट पर क्लिकचा तू सांग. मग तुम्हाला काय पण विचारलं तरी एकच आन्सर सांगणार का? आपल्या कीवर्डची जेवढी व्हॅल्यू आहे ती कॅल्क्युलेट करायची. फॉर्म्युला सांग, तू सांग. CPC म्हणजे काय? कॉस्ट पर क्लिक. मला पण काय करायचंय, 10 कीवर्ड मी माझ्या वेबसाईट मध्ये टाकले गुगल ऍड मध्ये. गुगल ऍड इज द कॉम्बिनेशन ऑफ हेडलाईन, कीवर्ड अँड मेटा डिस्क्रिप्शन. बरोबर आहे. मग आपली रिलेव्हन्सी कशामुळे वाढणार आहे? मी जे कीवर्ड टाकतोय तेच माझे हेडलाईन पाहिजे आणि जे कीवर्ड आहेत तेच माझी वेबसाईट मध्ये कंटेंट पाहिजे, म्हणून माझी रिलेव्हन्सी स्कोर वाढणार आहे. रिलेव्हन्सी स्कोर म्हणजे काय? आपली वेबसाईट, आपला ऍड किती रिलेव्हंट आहे त्याच्या रिलेटेड. म्हणजे जर माझी कपड्याची वेबसाईट असेल, कपड्याचे कीवर्ड असतील, तर कपड्या रिलेटेडच काय पाहिजे? आपली कीवर्ड पाहिजे. आणि वेबसाईट पण त्याच्या रिलेटेड पाहिजे. रिअल इस्टेटची जर तुमची वेबसाईट आहे तर तुमची ऍड पण रिअल इस्टेटचीच, कीवर्ड पण रिअल इस्टेटच पाहिजे. मग CPC कशी कॅल्क्युलेट करायची? तर पहिल्यांदा जायचं टूल्स मध्ये. दिसते टूल कुठे? कीवर्ड रिसर्च करायचे आधी आपल्याला. प्लॅनिंग मध्ये गेलात, कीवर्ड प्लॅनर मध्ये जायचं आणि इथं गेल्यानंतर आपल्याला कशासाठी कीवर्ड काढायचे? डिजिटल मार्केटिंग साठी. इथं जाऊन मी काय करणार आहे, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस एंटर केलं. डिजिटल मार्केटिंग काय गरज होती का टाकायची? तू सांग, गरज होती का? बोलत जरा लवकर. तो असं एवढ्या स्लो का करतात तुम्ही? टाकलं तर दोन्हीचं पण यायचं. तुम्ही काही असं काही हे करून बसतात का? भुशा खाऊन? गाय खाते ना भुशा, तसं भुशा खाऊन बसतात का? कीवर्डचे मॅच टाईप किती असतात? 3. मग मी कीवर्ड कोणता सर्च केला होता? ब्रॉड मॅच केला होता. मग तिथं क्लासेसचं पण आलं असतं का? नसतं आलं. आणि मग काय सर्च करायची गरज नाही. ठीक आहे, इथं बघा पहिला कीवर्ड कोणता घेऊ का? हा डिजिटल मार्केटिंग सर्टिफिकेट घेऊ का? म्हणजे
पहिल्यांदा काय सांगितलं होतं, असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरला लावायचं. ज्याला सगळ्यात प्रायमरी कीवर्ड कोणता आहे सांग बरं तू. डिजिटल मार्केटिंग क्लासेस. तुला कसं समजलंय तिकडे वरती बघूनच? वरती बघूनच सांगितलं. प्रायमरी क्लास ह्याच्यातला कुठे आहे? ते करण्यासाठी असेंडिंग डिसेंडिंग करायचं. इथं काय करायचंय, असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरने करायचंय. मग तू सांगितलं होतं डिजिटल मार्केटिंग क्लासेस, इथं तर काय येतं, डिजिटल Courses. मार्केटिंग कोर्सेस येतं. मग काय करायचं आता? मग हा तुला काय काय कशासाठी कीवर्ड रिसर्च करायचे? टायटल काय टाकणार तू? हेडलाईन काय टाकणार? डिजिटल मार्केटिंग. डिस्क्रिप्शन काय टाकणार? त्याच्यात त्याच्या रिलेटेड नाही काय, सेकंडरी कीवर्ड सेकंडरी कीवर्ड. चार झाले. मग इथं आपल्याला सिलेक्ट करायचं. पहिला कीवर्ड काय केला, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. दुसरा काय केला, डिजिटल मार्केटिंग क्लासेस. तिसरा काय, कोर्सेस मार्केटिंग डिजिटल. क्लासेस डिजिटल मार्केटिंग हे नकोय मला. गुगल डिजिटल गॅरेज नाही, डिजिटल मार्केटिंग हे डिजिटल गॅरेज बाय गुगल असं जर टाकलं तर इथून तुम्ही एक्झाम देऊ शकता गुगल ऍड सर्टिफाईडची. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस प्राइस, डिजिटल मार्केटिंग कोर्स कॉस्ट, फ्री डिजिटल मार्केटिंग कोर्सेस हा निगेटिव्ह कीवर्ड आहे. दिल्ली इन्स्टिट्यूट ऑफ मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग कोर्सेस फ्री आहे का? नाही. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस ऑनलाईन आहे. आता तुम्ही सांगा, म्हणजे जर ऑनलाईन मार्केटिंग Marketing कोर्सेस, course. बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, फ्री ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, बेस्ट ऑनलाईन मार्केटिंग कोर्सेस, नंतर इंटरनेट मार्केटिंग कोर्सेस. आता हे मी 11 कीवर्ड घेतले आणि तुम्हाला सीपीसी कॅल्क्युलेट करायची, तर कशी करणार? इथं दिसतंय का तुम्हाला? इथं काय दिसतंय? काय दिसते सांगा? काय दिसतंय इथं? मंथली चेंजेस, कॉम्पिटिशन किती आहे आणि टॉप पेज बीड दिसते इकडं. टॉप पेज बीड किती आहे? 127 रुपये पाहिजे. 127. किती कीवर्ड सिलेक्ट केलेत वरती बघा. 9 केले. 11 केलेत. मग ह्याचं कॅल्क्युलेट करा, मी सांगतो ते. 9. हा 9च येतं ते, कारण कोर्सेस काढून टाकलं ना. मग इथं बघा, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस 127 रुपये प्लस कर 127. नंतर कोणता केलाय? परत 128, 73, 73 आणि 169, सॉरी 160, 159, 168 आणि 158. नंतर खाली जो येतो परत 158 वाला आहे. नंतर 168 आणि त्याला डिवायडेड बाय 9 कर. किती कॉस्ट येते सीपीसी? 152 रुपये 44. 152 रुपये 44 पैसे. अजून एक त्याच्यामध्ये ऍड केला, इंटरनेट मार्केटिंग कोर्सेस 168 वाला, क्लासेस ऑन सोशल मीडिया मार्केटिंग 130 रुपये, मार्केटिंग डिजिटल कोर्सेस तो नको घ्यायला, बेस्ट डिजिटल मार्केटिंग क्लासेस तो एक घेतला, त्याला पण ऍड कर प्राइस बघून पुढं 158 रुपये. ऑनलाईन मार्केटिंग, ऑनलाईन कोर्स नको, बेस्ट कोर्स फॉर डिजिटल मार्केटिंग, नंतर काय ऑनलाईन कोर्सेस फॉर स्टॉक मार्केट नाही, डिजिटल मार्केटिंग क्लासेस ऑनलाईन, डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट नियर बाय मी. ऍड करत जा तू. कॉस्ट तू बघत नाही का खाली? हा 138 आणि 178 आणि परत 178. 12 ना? 14. परत 113 ऍडव्हान्स डिजिटल मार्केटिंग. ठीक आहे, एवढ्या मी कोर्सेस घेतले. ठीक आहे, किती इथं टोटल 16 कीवर्ड. मग त्याला डिवायडेड बाय काय करणार आपण? 16 करणार. आता परत तुला 1 महिना कीवर्ड रिसर्च करायची गरज आहे का डिजिटल मार्केटिंगची? एकदा केलंय म्हणल्यानंतर तुला दररोज ऍड रन करायची, तुला हेडलाईन एकदाच लिहून ठेवायची का दररोज चेंज होईल?
मॅच टाईप सर ब्रॉड मॅच. अरे ब्रॉड मॅच कुठं ते आत्ता कुठं टाकायचं, ते आतमध्ये गेल्यानंतर टाकायचं. आता कीवर्ड रिसर्च केलंय आपण. कीवर्ड रिसर्च तुम्हाला ब्रॉड मॅच टाकून करावं लागेल. तुम्ही एक्झॅक्ट मॅच केलं तर मग तुला किती कीवर्ड रिसर्च करावं लागेल. हे कीवर्ड टाकले, हे काय येतं कीवर्ड. कशासाठी? डिजिटल मार्केटिंग कीवर्ड. इथं नाव द्यायचं. आलं का? नंतर खाली काय करायचं, एंटर करून टायटल द्यायचं, हेडलाईन. मग हेडलाईन काय लिहिणार तू? किती हेडलाईन असतात आपल्या? कमीत कमी 4 आणि मॅक्झिमम किती असतात? 15 असतात. बरोबर आहे. कमीत कमी 4 आणि मॅक्झिमम 15 हेडलाईन असतात. मग ह्याच हेडलाईन्स जशा आहेत तशा जर टाकल्या आपण तर ह्याच्यामध्ये कोणाचं फक्त 30+ कॅरेक्टर नसलं पाहिजे तरी चालतंय का? चालेल. हे जसं आहे तसंच हेडलाईन लिहा. आता नंतर लिहायचं डिस्क्रिप्शन. मग इथं हेडलाईन काय टाकणार मी? पहिली प्रायमरी काय टाकणार मी? डिजिटल कोर्सेस. झाला. हा प्रायमरी कीवर्ड आहे म्हणून मी तो टाकला. आता मला मेटा डिस्क्रिप्शन लिहायचं. काय लिहायचंय? किती कॅरेक्टरचं असतं? तू काय कुठं बघतो हे मला समजत नाही तुझं. कोणाचं ऐकलंय तू? डिस्क्रिप्शन तू डोळे दाखवून लेक्चर अटेंड करतो का? मनात काय दुसरंच चाललेलं असतं. मोबाईल मध्ये दुसरंच काय नाही बघत तू. इकडे लेक्चर चालून तू बघायचं दुसरंच काय तरी. किती डिस्क्रिप्शन किती लाईनचं असतं? 2 ते 3. किती कॅरेक्टरचं असतं? म्हणजे तू सांग मुझे. 90 काय? 90 पेजची का तुला? 90 कॅरेक्टर. आणि हेडलाईन किती कॅरेक्टरचं असतं? तुम्ही असं पाणी पिऊनच बसतात का तुम्ही? का दुसरं काय पिऊन लेक्चर अटेंड करतात? 30 का 35. तुला आता 35 कुठून आठवतंय? तुम्ही काय म्हणजे नेमकं टाइमपाससाठी येता का इथं? शनिवार रविवार जातो सर. किती वेळा तुम्हाला लिहून दाखवलंय? टायटलची लेंथ 30 असते, डिस्क्रिप्शनची लेंथ 90 असते. मग ह्याच्यात काय लिहायचं तुम्हाला? NMD किंवा असं टाकू शकतात, ऍडमिशन ओपन फॉर. आता काय कीवर्ड आला पाहिजे ह्याच्यात? 2 नंबरचा. काय आहे 2 नंबरचा कीवर्ड? क्लासेस आहे. आणि ते ऐकायला पण चांगलं वाटलं पाहिजे. with 100% placement. ये राहिला का बरोबर आहे असं? 90 कॅरेक्टर झाले. हे 90 कॅरेक्टर आहेत का नाही हे कुठं चेक करणार तू? तू सांग बरं, कुठं चेक करणार? काय करायचं इथं? कॅरेक्टर काउंट आहे. ह्याच्यामध्ये जाऊन चेक करायचं किती कॅरेक्टर येतं? 73. 90च्या खाली येतं. मग चुकलं का बरोबर आहे? बरोबर आहे. 90च्या खाली असलं तरी चालेल. अजून तुम्हाला जर काय टाकायचं असेल तर तुम्ही
CL ASS. डबल एस मग झालं बरोबर आपलं. अजून काय लिहायचंय आपल्याला? आपण ऍड एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड म्हणतात. ऍडमिशन ऑफर फॉर डिजिटल मार्केटिंग क्लासेस ऍट एनएमडी प्रायव्हेट. हा मग हॅशटॅग NMD पण टाकू शकतो. जागा आहे म्हणून ना, नसती तर केलं असतं का? नाही. झालं. अजून काय टाकायचं आता? 2 हेडलाईन डिस्क्रिप्शन लागतात. मेक युअर Make your career in digital marketing with scholarship and get placed in just 90 days. झालं. अजून पुढे टाकायचं असेल टॉप रँक. तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहिता आलं. पण आता हा मार्केटिंग शब्द इथं कोर्सेस पहिल्यांदा यूज केला. आता इथं काय करायचंय? फक्त डिजिटल मार्केटिंग कोर्सेस मार्केटिंग AI पॉवर डिजिटल मार्केटिंग कोर्स विथ स्कॉलरशिप. काहीतरी वेगळं. तुम्हाला हेडलाईन लिहिता आलं, डिस्क्रिप्शन लिहिता आलं, झालं. आता पुढे जाऊन फक्त इम्प्लिमेंट करायचे आणि कॉपी पेस्ट करायचे. आता तुम्हाला काय बिडिंग स्ट्रॅटेजी किती टोटल कीवर्ड घेतले होते, त्याची CPC किती काढली, CPCचा फॉर्म्युला माहिती होता. टोटल किती कीवर्ड घेतलेत आपण? 16. मग CPC इक्वल टू द काय होता आपला फॉर्म्युला? मॅक्स काय होता? टोटल नंबर ऑफ कीवर्ड डिवायडेड बाय नंबर ऑफ कीवर्ड झाला. मग किती कीवर्ड होते आपले? नाही टोटल नंबर ऑफ कीवर्ड टोटल नंबर ऑफ कीवर्ड बरोबर आहे ना? दोन्ही दिले. नंबर ऑफ कीवर्ड बीड प्राइस टाकायचं. फॉर बीड प्राइस. सम ऑफ टोटल नंबर ऑफ कीवर्ड डिवायडेड टोटल नंबर ऑफ कीवर्ड झाला. मग हे कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही? तुम्हाला येतं काढलं ना आता. मग हे तर काय प्राइस होते आपले टोटल? CPC इक्वल टू 158 प्लस 73 प्लस 158 प्लस आणि ह्याला काय करायचंय? जेवढे पण कीवर्ड असतील त्याला डिवायडेड बाय जे कीवर्ड आहेत त्यांनी 16 आणि इज इक्वल टू तर जेवढा आन्सर येईल ते त्याचं आन्सर येतं. सगळ्यांना समजलं? मग आता आपण ते गुगल ऍड मध्ये इम्प्लिमेंट करायचं. एक जस्ट एक्झाम्पल सांगितलंय. किती आलं होतं तुझं? किती? 123.68 125. मग तुम्हाला जर वाटलं 150 ठेवायचं 150 ठेवा. त्याच्यापेक्षा कमी नाही ठेवायचं.
नाहीतर जर तुम्ही कमी ठेवलं, आता जर माझ्या कॉम्पिटिटरने 151 ठेवलं तर त्याची 151, पण माझं 150च्या पुढे जाणारच नाही. पण जर हे लावलं नाही तर मग माझं पुढे जाणार. हे जर मी काय केलं, अनटिक केलं तर ते त्याच्या मनाने. पण मला 150 पेक्षा जास्त 100 किती सांगितलंय तू, 125 ना? हो, 123 आलं. हा, मग 125 ठेवा, म्हणजे त्याच्यापेक्षा पुढे मला जास्त क्लिक जाणार नाही. समजलं का? नंतर खाली काय, बीड फॉर न्यू कस्टमर ओनली. नवीन कस्टमरला लावायची का जुन्या कस्टमरला पण लावायची एवढीच, तर ते तुम्ही डिसाईड करा. मग मी काय करतो, जुन्यांसाठी पण लावतो. आता इथं दिसतंय काय, डिस्प्ले नेटवर्क आणि गुगल सर्च नेटवर्क. डिस्प्लेवरती ऍड दाखवायची का तुला? येस और नो? जर तुम्ही कॉलचं बटन दाखवले तर लॅपटॉप मधून कॉल लागेल का? नाही. मग डिस्प्लेवरती दाखवायची का? मग डिस्प्लेवरती पण दाखवायची, सर्च ऍड वरती पण दाखवायची. दाखवलं तर बेटर आहे का? तुम्हाला जर दाखवायची असेल तर दाखवा, पण माझं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, मला ब्रँड अवेअरनेस करायचंच नाही, मला फक्त कॉल आले पाहिजे. आणि तुम्हाला कुठं रन करायची ऍड, फक्त पुण्यामध्ये रन करायची का दिल्लीमध्ये करायची? पुण्यामध्ये. पण जर एखाद्या दिल्लीच्या माणसाने जर माझी ऍड रन तिथून सर्च केलं, काय सर्च केलं, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, तर मग त्याला ऍड दिसली पाहिजे का नाही दिसली पाहिजे? हा, दिसली पाहिजे. मग कुठे टाकू? महाराष्ट्र टाकू आपण. MAHARA. कसं करायचं महाराष्ट्र लोकेशन? इन्क्लूड झालं. पण आता मला काय करायचंय, महाराष्ट्रामध्ये कुठं दाखवायची नाही, मुंबई. मुंबईला ऍड नाही दाखवायची, तर इथं काय करणार, एक्सप्लोर. झालं का? आता मला काय करायचंय, एखाद्याने जर दिल्लीवरून सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, तर त्याला ऍड दिसेल का? किंवा एखाद्याने सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन लातूर, तर त्याला आपली ऍड दिसेल का? का दिसेल? महाराष्ट्र टाकलंय. पण इथं ऑप्शन मध्ये आपण काय सिलेक्ट केले. आता मी जर हे जर केलं, एखाद्याने जर सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, तर त्याला ऍड दिसेल का? दिल्लीवरून नाही दिसणार, कारण तो महाराष्ट्रात असला पाहिजे. मग दिल्ली महाराष्ट्रात येते का नाही? मग जर हे जर ऑप्शन सिलेक्ट केलं तर काय होणार आहे, आता त्याला ऍड दिसणार. समजलं? आता मला तुम्ही सांगा, एखादा माणूस मुंबईचा आहे आणि त्याने मुंबईवरून सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर बाय, किंवा त्यांनी सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, तर त्याला ऍड दिसेल का? नाही दिसणार. काय एक्सक्लूड केले त्याच्यामध्ये दिसणार. समजलं का? तर हे छोटे छोटे पॉइंट तुम्हाला लक्षात आले. नंतर काय केलंय, लँग्वेज. लँग्वेज ऑल ठेवायची का इंग्लिश ठेवायची? तुमची वेबसाईट इंग्लिश मध्ये असेल तर इंग्लिश किंवा ऑल ठेवा. नंतर इलेक्शन साठी नाहीये, ऑडियन्स सेगमेंट मध्ये जायचंय आणि तुम्हाला काय करायचंय, कोण कोण करणार आहे हा कोर्स, एज्युकेशन आणि एज्युकेशन. ज्याची बॅचलर डिग्री ते मॅरिड असले तरी करेल, नॉन रिलेशनशिप मध्ये, करंट कॉलेज स्टुडंट, ऍडव्हान्स डिग्री, बिझनेस एज्युकेशन असेल तरी, वेब डेव्हलपमेंट वाला असेल तरी करू शकतो. हे तुम्हाला नंतर काय करायचं, तुम्हाला पुढे नाही जायचं, लगेच सर्च टर्म करायचंय. अजून काय सर्च करायचंय का? ब्राउज करायचंय. हु आर दे, कोणी पण असू शकतात, सिंगल, डबल, एज्युकेशन, ते तर ऑलरेडी. एम्प्लॉयमेंट, कोणत्या कंपनी साईज मध्ये दाखवायचे का नाही ते आपल्या काही कामाचं नाही. इंटरेस्ट, कशामध्ये इंटरेस्ट, डिजिटल मार्केटिंग ह्याच्यात कोणत्या पण इंडस्ट्रीमध्ये जर असेल, बँकिंग, फायनान्स, तरी पण करू शकतात. ॲफिनिटी म्हणजे काय, ब्युटी, पर्सनल, सर्व्हिसेस, एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट. एम्प्लॉयमेंट वाले करतील ज्यांना जॉब पाहिजे त्याला. कुठं दाखवायची ऍड, कोणत्या एरिया ग्रुपला, होम, गार्डन, रिअल इस्टेट नाही. एज्युकेशन. आता इथं नंतर इथं काय, ऑडियन्स सेगमेंटेशन, कंबाईन दाखवायचंय का काय, हे तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, एज्युकेशन मध्ये अजून BCA, BCS हो ऑप्शन येतात ते इन डिटेल टार्गेट वगैरे जातात. पण तुम्हाला काय करायचं, फक्त युनिव्हर्सिटी स्टुडंट. हो. नंतर टार्गेट आणि ऑब्झर्वेशन. तर इथं काय करायचं, टार्गेट करायचं, म्हणजे जे आपण सिलेक्ट केलेत ना तेच येतात. जर तुम्हाला लोकल लाईक ऑडियन्स किंवा फक्त तुमच्या मैत्रिणीला जर ऍड दाखवायची
किंवा तुम्हाला काय तुमच्याकडे 1,00,000 नंबर आहेत तर त्यांनाच कॉपी पेस्ट करायचंय तर तिथं काय करायचं, न्यू कंबाईन सेगमेंट करायचं आणि तिथं कस्टम ऑडियन्स सिलेक्ट करायचं. ते पण एक कॅम्पेन पाहू आपण. ऍड रोटेशन, स्टार्ट डेट, इन डेट, ऑल डे, ऍक्सेलरेटेड आणि स्टँडर्ड. शेड्यूल कधी आपलं 24/7 रात्री आपण झोपलो तरी पण आपली ऍड दिसली पाहिजे. जर तुम्हाला सकाळी 7 ते संध्याकाळी 7 करायचे असेल तर तुम्ही ते ऑल शेड्यूल मध्ये करू शकता. एआय पॉवर्ड तुम्हाला कॅप्शन लिहायचंय का नाही आलं तरी पण हे काय करायचं, स्किप करायचं. कीवर्ड तुम्हाला कॉपी केलेली आता इथे टाकायचं. ते कॉपी केल्यामुळे किती आपलं काम सोपं झालंय. नाहीतर काय लागलं असतं आपल्याला, खूप टाइम गेला असता. त्याला कंट्रोल-C आले. आता ह्याला ब्रॉड सगळे ब्रॉड मॅच टाकले. कीवर्ड मॅच टाईप काय असतात, ब्रॉड मॅच, ब्रॉड मॉडिफाईड, एक्झॅक्ट मॅच आणि फ्रेज मॅच. तुम्हाला कोणता टाकायचं पुढे. आता इथं स्ट्रेंथ आपल्याला काय करायचं, ऑप्टिमायझेशन स्कोर वाढवायचा. मग इथं काय पाथ काय टाकणार आपण, पाथ झालं. इथं ऑलरेडी आलेले ते काढायचं. इथं काय टाकायचंय, डिजिटल जो प्रायमरी कीवर्ड आहे तो मार्केटिंग टाकायचा. प्रोसेस. आला. दुसरा काय आहे, आला 100% प्लेसमेंट कोर्सेस. %% प्लेसमेंट सर्टिफिकेशन. अजून काय राहिलं आपलं, ऑनलाईन डिजिटल. इथे येते गेट सर्टिफाईड इन मार्केटिंग, 100% प्लेसमेंट गॅरंटी. लर्न SEO and social media, advanced digital marketing, online marketing courses, affordable marketing, mastered in pay after you get placement, master in digital marketing केलं का, join Pune's top institute. हॅलो, हा बोला. एकच मिनिट हा, मॅडमला लाईनवर. अजून काय टाकू ह्याच्यातलं बोला. लॉन्च एवढी. Hello. Yes, बोलिए.
लर्न फ्रॉम द इंडस्ट्री कुठं? खाली खाली मास्टर मास्टर मॉड्यूल्स झालं, एवढं सगळं झालंय. इथं खाली काय आलंय? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस 100% प्लेसमेंट NMD प्रायव्हेट लिमिटेड पुणे. हा, नंतर डिजिटल मार्केटिंग कोर्स 100% NMD प्रायव्हेट लिमिटेड, ते जसं आहे तसंच केलंय. इथं आपल्याला काय टाकायचंय? जे आपण कॉपी केलं होतं, आपला टाइम वेस्ट नाही करायचा. हम्म. Ctrl+C. झालं, आपण जे टाकलं होतं ते आलं का? EIN बरोबर एक क्लासेस पुढे यस आहे. झाला. Join the most popular digital marketing classes in Pune with 100% placement. GUARAIN. अजून काय टाकायचं आपल्याला? अजून एक करायचं, लर्न AI powered किंवा जे इंडस्ट्री एक्सपर्ट 96 झालंय. चांगला स्कोर आला आणि एक्सलंट आहे. झालं. नंतर आता गेट ऍक्सेस लावायचंय का तुम्हाला? व्हेरिफिकेशन वगैरे करायचंय? काहीच गरज नाही. आपल्याला साईट लिंक लावायचे. काय काय साईट लिंक लावणार आपण? हा, लावायचं, हे लावायचं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. त्याचे डिजिटल मार्केटिंग कोर्सेस
कमीत कमी किती साईट लिंक द्यायचे असतात माहिती आहे ना? कॉन्टॅक्टचं पण देऊ आपण. आहे सर ते नंबर. हे कॉन्टॅक्टचं कुठे? मग तेच सिलेक्ट केलंय. अबाउट अस अबाउटचं पण सिलेक्ट केलं. एनएमडी प्रायव्हेट. काय काय झालंय बघा आता. साईट लिंक मध्ये अबाउटच झालंय, बुक ऑनलाईन, कॉन्टॅक्टस. सेव्ह करायचं. साईट लिंक दिसले का तुम्हाला? अबाउटस, बुक ऑनलाईन, कॉन्टॅक्टस, डिजिटल मार्केटिंग आर्टिकल. ते एडिट करायचं आणि रिमूव्ह करायचं. काय काय एडिट केलंय आपण बघा. 5 लागलेले इथं, तर त्याच्यातल्या कोणत्या एडिट करायच्या? एडिट. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, अबाउटस, बुक ऑनलाईन, कॉन्टॅक्टस. बुक ऑनलाईनचं पण आपण रिमूव्ह करतो. थोडं सेव्ह करा. किती बजेट ठेवणार तुम्ही? 1999 किंवा कस्टमाइज करा बजेट. कोणाला काय प्रॉब्लेम आहे का आतापर्यंत? ठीक आहे. तर तुम्ही असा जर कॅम्पेन रन केला तर काय होणार? तुम्हाला परफेक्ट रिझल्ट येणार. आता त्याचा ऑप्टिमायझेशन स्कोर काय झाला? डाऊन झाला. का झाला? हे रिव्ह्यू झाल्यानंतर. इथे इम्प्रूव्ह युअर रिस्पॉन्सिव्ह सर्च ऍड ग्रुप 1. म्हणजे काय बोलतंय ते? तुम्हाला ग्रुप ऍड करावा लागणार, तर तुमचा 11% वाढणार आहे. मग म्हणजे डायरेक्ट 95 होणार आहे. समजलं का? मग आपल्याला रिझल्ट चांगले येत नाहीत. त्याचं रिझन काय? आपण फक्त एवढंच कॅम्पेन रन करतो आणि पब्लिश करतो. आपण ऍड ग्रुप रन करतो का? नाही रन करत. मग जर तुम्हाला चांगला जर रिझल्ट आणायचा असेल तर तुम्ही काय केले? आता सपोज एक माणूस आहे आणि त्याचं लग्न झालं आणि त्याला पोरच नाही झाले, तर काय होईल? त्याचा वंश वाढणार नाही.
तसं की आपण आता काय केलंय, कॅम्पेन रन केलंय. पण कॅम्पेन कधी परफॉर्मन्स केले, त्यांना एक मुलगा असेल तर त्यांची फॅमिली अजून जास्त स्ट्रॉंग होईल. अजून एक मुलगा असेल, 2 मुलं असेल तर अजून ते जास्त काय करू शकतात, काम करू शकतात. मग आपल्याला काय करायचंय, कमीत कमी एक कॅम्पेन आणि त्याच्या आतमध्ये कमीत कमी काय करावं लागेल, 2 ॲड ग्रुप केले तर तुम्हाला चांगला रिझल्ट येतो. समजलं का? जर तुम्ही नुसतं एवढंच लॉन्च करून त्याच्यात पैसे टाकत बसलात, आयुष्यभर तुम्हाला रिझल्ट येणार. हा माझा एक्सपिरियन्स आहे. आणि मग काय करायचं आपल्याला आता, ॲड ग्रुप रन करायचा आहे. मग हे पब्लिश आधी करून ॲड ग्रुप रन करू का नंतर करू? हा? नंतर पण करता येतं आणि आधी पण करता येतं. मग इथं ॲड ग्रुपवरती जावं लागेल आपल्याला. झालं का? हा पहिला ॲड ग्रुप झाला. आता आपल्याला दुसरा ॲड ग्रुप जर रन करायचा असेल तरी पण आपण काय करू शकतो, इथून ॲड ग्रुप रन करू शकतो. पण तुम्हाला जर वाटतंय तर आधी काय करा, पब्लिश करा आणि नंतर मग ॲड ग्रुप त्याच्यामध्येच रन करायचं. सेव्ह, नेक्स्ट. पण आता ॲड ग्रुप आपण कशाचा केलाय, डिजिटल मार्केटिंगचा. सॉरी, कॅम्पेन कशाचा रन केलाय, डिजिटल मार्केटिंगचा. मग आपल्याला ॲड ग्रुप कशाचा रन करायचा आहे, आता इथं 95 दिसतंय, पण ज्यावेळेस लॉन्च होईल त्याच्यातून 11% कमी होणार आहे. का? कारण ॲड ग्रुप रन नाही केला. तर ही स्टेप मागल्या वेळेस सांगितली नव्हती, तर ही नवीन स्टेप मी तुम्हाला आता फक्त काय, हेडलाईन अल्टर चेंज करायचे तुम्हाला, नवीन त्याच्यामध्ये कीवर्ड टाकायचा आहे. इथे झालं. तुम्हाला काय करायचंय, सेटिंग करायची का, ट्रॅकिंग करायचंय का तुमच्या गुगल अॅनालिटिक्सचं किंवा पिक्सेलचं, तर त्यासाठी होतं. परत याचे जायचं. आता काय करायचं आपल्याला, ॲड रन करायची, ॲड ग्रुप करायचंय. कशामध्ये करायचंय, कोणत्या कॅम्पेनमध्ये? मग इथं तर 3 कॅम्पेन आहेत, तर हा सिलेक्ट करायचा कॅम्पेन आधी. कोणता केलाय, मोजिलो. ह्याच्यामध्ये जायचं आणि आता काय करायचं, ॲड ग्रुप रन करायचं. कसं करणार, प्लस साइन मध्ये आणि इथं ॲड ग्रुप. कशामध्ये करायचं आहे, DM कोर्सेस. समजलं? आता इथं तुम्हाला पहिल्यापासून ऑडियन्स वगैरे सिलेक्ट करायची गरज आहे का? फक्त त्याला नाव करायचं. स्टँडर्ड करायचं का डायनामिक करायचा, बोला. स्टँडर्ड मध्येच मी कंटिन्यू करतो, डायनामिक केलं. ॲड ग्रुप काय केलं मी, 2 केला. कशासाठी, DM. आजची डेट किती आहे, 22 डिसेंबर. DM साठीच आहे. URL कोणता घ्यायचा आहे, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. हे मी कशामुळे केलं, डायनामिक केल्यामुळं तसं झालंय. आता डायनामिक केल्यामुळं आपल्याला किती हेडलाईन टाकता येतील, फक्त 2च. आणि जर ती स्टँडर्ड कंटिन्यू केली असती तर आपल्याला किती आल्या असत्या, 15. मग डिस्क्रिप्शन टाकायचं इथं. काय डिस्क्रिप्शन टाकणार आपण, जे सिलेक्ट केलंय ते. पण जर तुमची हेडलाईन जर नसेल, इथं बघा, डायनॅमिकली जनरेटेड हेडलाईन, ऑटोमॅटिकली काय होणार, ते जनरेट होणार. कशामधून, जे आपण नाही का टाकलं तिकडे त्याच्यामधून. डायनामिक केल्यानंतर काय प्रॉब्लेम येतो, ऑटोमॅटिकली जनरेट होणार आहे. आपल्याला जर स्टँडर्ड केली असते तर आपण जे टाकेल कीवर्ड कोणते येणार, जे आपण पहिले टाकले. समजलं सगळ्यांना? हा,
झाला का ग्रुप 2? ग्रुप 1, ग्रुप 2 असे दोन झाले. आता काय करणार मी, ओव्हरव्ह्यू मध्ये जाणार आणि इथं कीवर्ड मॅप मध्ये जाणार. कीवर्ड आपण सगळे कोणते टाकले होते? प्रॉड. तर ते काय करायचे आपल्याला, हे सगळं सिलेक्ट करायचं, एडिट मध्ये जायचं, चेंज मॅच टाईप, चेंज ऑल मॅच टाईप. किती कीवर्ड झाले? झाले का? परत चेंज करायचे असेल तर परत सिलेक्ट करतो, एडिट करतो, कोणते करायचे, कोणाला रिमूव्ह करायचे, कोणाला पॉज करायचे, चेंज मॅच टाईप, ऑल चेंज मॅच टाईप, कोणता करायचा आहे? फ्रेश. आलं का आता ऑप्टिमायझेशन स्कोअर 95 चा? 90.5. पैसे ऍड करा. बिलिंग मध्ये जाणार, पहिले बी 2 ऍड चालू आहेत ना कॅम्पेन. पहिले पण 2 आहेत आणि आत्ताचे पण 2 आहेत. पैसे सगळ्यांनाच जातील. हा सगळ्यांना द्या. बघू ना आता कसं तर तुम्हाला बरं प्रोसिजर सांगायचे. आपल्याला वाटलं हे करायला ठेवायचे आत्ताच्याला, ते पहिले पहिले पॉज करायचे. कसे पॉज करायचे माहिती का? माहिती का नाही माहिती? मी सांगतो कसं पॉज करणार आता कॅम्पेन जर तुम्हाला करायचं असेल तर. पैसे ऍड झाल्याबरोबर झाली, ओके करायचं. पैसे ऍड झाले 21 डिसेंबरला. आता कुठं जायचं आपल्या कॅम्पेन मध्ये. कॅम्पेन मध्ये कसं जाणार, इथं किती हे कॅम्पेन आहे, कोणता पॉज करायचा आहे, काय पण. मग काय पण जर पॉज करायचं असेल तर इनेबल मध्ये जायचं, पॉज करा. झाला पॉज. त्याला पैसे नाही जाणार. त्याला पैसे नाही जाणार, तो आता बंदच झाला आपल्याकडून. आता फक्त किती कॅम्पेन राहिले, 2 झाले. इथं काय करणार, ऑल कॅम्पेन मध्ये जाणार. आता काय दिसणार आपल्याला, कॅम्पेन 3 हे पॉज दिसतोय. किती क्लिक करायचे, डायनॅमिक आणि स्टँडर्ड बोलतात त्याला. एक डायनॅमिक पण चालवली, बघू रिझल्ट आपण. पण डायनॅमिक करायची नाही, कधी पण काय करायची, स्टँडर्ड करायची, रिझल्ट. ठीक आहे, आजचा लेक्चर स्टॉप करू. पुन्हा काय डाऊट असतील तर विचारा.